पंच विजय बटाला सर ग्रीन सिग्नलचा इशारा देत आहेत. स्ट्रायकिंग एंडला प्रमय पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला रितेश म्हस्कर. गोलंदाजी ट्रॅकवरनं राज दळवी, एक युवा प्रतिभा संपन्न फलंदाज मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय प्रमय पाटील. त्याच्या विपक्षात राज सज्ज होईल ओव्हर दी विकेटने. यावेळेला मात्र आपण पहिला बॉल मिडॉनच्या दिशेनं आलाय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात येत असताना बघायला मिळतोय. सज्ज होईल पुढचा बॉल ओव्हर दी विकेटनं गोलंदाज. यावेळेला मात्र फटका फसलाय. मॅच मधली सर्वात महत्वपूर्ण विकेट कंप्लीट केली जाईल. मिस्टर प्रमय पाटील बॅक टू डगआउट. बिग विकेट डाऊन, खेळाडू बाद. महत्वाचा शिलेदार, या मॅच मधली महत्वाची विकेट प्रमय पाटीलला यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला धाडलं जाते. जीवी स्पोर्ट्स अब्जे संघाला पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी राज दळवीच्या माध्यमातून कंप्लीट केला जातोय आणि पाहुणीपाडा संघाकरिता महत्वपूर्ण विकेट. या कारण प्रमय हा खेळाडू या मैदानावर ज्यालाही चांगला अंदाज आहे या मैदानाचा, बॉल सातत्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवत असतो. मात्र यावेळी विकेट गमवावी लागली आहे. पुढचा बॉल राज दळवी सज्ज होईल निखिलच्या विपक्षामध्ये. रनअप मध्ये थोडासा बिघाड या ठिकाणी मात्र बघायला मिळतोय. ब्रदर्स ग्रुपचे जेवढेही सदस्य आहेत सागर पाटील यांनी आपणास बोलवलेलं आहे याची नोंद असू द्या. सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन ओव्हर दी विकेटनं राज दळवी निखिलच्या विपक्ष. यावेळेला मात्र शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न होता. रूम बनवून ऑन साईडला खेळणं, त्याकरिता पायामध्ये फुटवर्क सुद्धा तेवढंच प्रॉपर हवंय आणि ते या बॉलवर बघायला मिळालं नव्हतं. ज्या कारणानं बॉल मात्र डॉट ऑन विकेटच्या मागे धनेश साने यांनी पुढील काम पार पाडलंय. धनेश साने यांनी काय जबरदस्त त्या 2 चौकार लगावले आणि आपला संघ कुठे अडचणीत होता त्यांना लगेच महत्त्वाच्या क्षणाला मात्र मॅचमध्ये आणलं आणि विजयाचा चौकार सुद्धा त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाला. यावेळेला आपटून टाकलेला बॉल पुल करायचा होता. मागे फिल्डर आहेत तेजस, स्वतः कॅप्टन बॉलवर येतील. एक सिंगल या बॉलवर मिळते. SP बिलोशी टीम वाट पाहते. अभिनय पाटील त्या ठिकाणी वाट पाहतायत की कोणता तो संघ असेल जो आमच्या विपक्षामध्ये आजच्या दिवसातील अंतिम सामन्यात दोनात करेल. जे आजच्या दिवसातील टॉप 6 मध्ये जाणारा कोणता तो चौथा संघ असेल. या ठिकाणी बंटीभाऊ काटोळे साहेब उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं या शिवकृपा वैतरणेश्वर चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. बंटीभाऊ काटोळे यांना विनंती आहे की आपण सन्मानाने आदराने या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं. वेलकम. सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन रितेश म्हस्करच्या विपक्ष ओव्हर दी विकेटनं. यावेळेला मात्र मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. तेजसपासून थोडासा लांब राहिलाय बॉल. एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्याची जोखीम घेतली आहे आणि जोखीम घेत असताना दुसरी धाव चोरायला गेले जिथे 2 धावा थोड्याशा कठीण वाटत होत्या. विकेटचं पतन झालंय. खेळाडू परतलेत माघारी. निखिल यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला जात असताना विकेट, खेळाडू बाद. सज्ज होईल शेवटचा एक चेंडू या षटकामधील आता बाकी आहे.
यावेळेला मात्र फुलटॉस बॉल बॅटवर प्रॉपरली आला नाहीये आणि त्या ठिकाणी दोघं जण होते, दोघांना गुंगारा देऊन बॉलनं मात्र फिरक घेतली आणि निघून गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकाराकरिता. आणि थर्ड अंपायरकडे मागणी कोणाकडनं? पंचांकडनं, बॅटर्सकडनं. ओके, थर्ड अंपायरकडे या ठिकाणी मात्र रेफर केलं गेलंय. हाईट फॅक्टर आहे का ते या ठिकाणी चेक केलं जाईल. कुणालजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. कुणालजी पाटील त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इट्स अ फेअर डिलिव्हरी जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस आपण पाहू शकाल. स्कोर कार्डवर 6 2 बाद 6 अशी जोडली गेली आहे. ओव्हर टू यू सुरज सर. थँक्यू. तर आपण जाऊया मॅच कडे. सामना रंगतदार पाहताय. पहिल्या ओव्हरला आलेत फक्त 6 धावा. प्रति ओव्हरला 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता अब्जे टीमला आहे. गोलंदाज महेश गावित पहिला बॉल घेऊन येतोय. स्ट्रायकिंगला बॅटर तयार. विशालच्या बॅट मधनं षटकार. मिड विकेट डीप वरनं सुरुवात झाली धावा खेचायला. पहिला मोठा फटका षटकार. स्ट्राईकला विशाल. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर पाहतायत रितेश. विशाल आणि रितेशची जोडी. धावसंख्या फळकावर पोहोचते ती 12. आता मात्र या षटकारानं पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा होत्या, परंतु चित्र बदललं. 7 बॉल 12 धावा स्कोर बनलेला आहे. 7 बॉल मध्ये 12. पुन्हा एकदा विशाल याच पद्धतीने बॅटिंग करत राहिला तर नक्कीच धावफलक चांगल्या पद्धतीने मोमेंटवर धावसंख्या उभी राहील 40+. विकेट काढलेली आहे. विशालचं वादळ दुसऱ्याच बॉलला शांत केलं. ओव्हर नंबर 2च्या दुसऱ्या बॉलला विकेट. 2 गडी गारत. धावसंख्या 12. 12ला 2 विकेट. जीवीस पुढे अब्जे संघर्ष करतायत 40+ धावसंख्या उभारण्याचा. 8 बॉल धावा 12 आहेत. रन रेट चांगला आहे, परंतु विकेटी महत्वाच्या काढलेल्या आहेत त्या 2. बाबू 11 संघाचे ओनर जगनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते जगनजी पाटील बाबू 11 टीमचे ओनर यांचा सन्मान केला जाते. जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शाल पुष्पबुके देऊन पोल केले हवेमध्ये. बॉल मिसफील्ड थोडंसं मत होताना 2 धावा होतील का पूर्ण. आणि ते पाहिलं आपण तर सन्मान होताना या ठिकाणी बघू शकताय. सन्मान चिन्ह पुष्पबुके शाल देऊन जगनजी पाटील साहेब बाबू 11 टीमचे ओनर. वेलकम. 9 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावर 14. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी राहतोय. षटक नंबर 2 आपण या ठिकाणी पाहतायत. डीकेपी सिमरन 11
विपक्ष जीवी स्पोर्ट अब्जे. स्ट्राईक इनला बॅटर राहुल सवर, नॅशनल राष्ट्रीय कबड्डीपट्टू, एक चांगलं क्रिकेट खेळू शकतोय सिद्ध करताना. आणि इथे धावत राहत आहेत, कॅच होईल की नाही या ठिकाणी बघूया. इट्स अ विकेट, कॅच पकडली आहे फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज महेश गावितनं राहुल सवरला बाद केलंय. तिसरी विकेट, धावसंख्या 14 असताना. टोटल 4 विकेट जात आहेत. पहिल्या ओव्हरला एक रनआउटची विकेट सुद्धा होती. आणि आता बॉल शिल्लक राहत आहेत ते दुसऱ्या ओव्हरचे 2. 10 बॉल, धाबा आहेत फळकावर 14. एखादा मोठा फटका आला तर 2 ओव्हरचा कमीत कमी मिनिमम 10 प्लस रन रेट राहू शकेल. 35-40 धावसंख्या करण्याकरिता एक प्रति ओव्हरला मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलला जरी षटकार आला असेल परंतु 2 विकेट पडल्या, त्यानंतर 2च धावा आले. इतर 3 बॉलवर 4 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. टोटल 10 बॉल 14चा रन रेट आतापर्यंत पाहायला मिळतोय. 5वा बॉल काय घडेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. सागर बिल्डर बॉल फील्ड करताना या ठिकाणी पाहत आहे. बॉल थेट निघायला वाईडी डीप लॉंग ऑफ झोन मध्ये 2 धावा सहज मिळून जात आहेत. 2च्या वरती नंतर स्कोर कार्ड मात्र फुलतोय 16. दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल शिल्लक. 10 धावा या ओव्हरला आतापर्यंत 5 बॉलमध्ये खेचलेल्या आहेत. म्हणजे धावा येत आहेत. 5 बॉलमध्ये 10 धावा या ओव्हरला आल्या आहेत, म्हणजे रन रेट चालू आहे. धावता धावफलक आहे. धावा 16 बनत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला या ठिकाणी एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते का बघूया. ओव्हरची समाप्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 2 षटकं समाप्त झाली, धावा बनल्या 9च्या रन रेटनं 18 धावा. 9 धावांची सरासरी आतापर्यंत येते. रन रेटला खूप महत्व राहील 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. पहिल्या 2 ओव्हरला 9चा रन रेट, पुढच्या 2 ओव्हरला 12-13चा रन रेट जर घेतला तर एक चांगली टोटल फायटिंगसाठी 40 प्लस धावसंख्या जीवी स्पोर्ट अब्जेची येऊ शकेल. आणि मग 40 प्लस धावसंख्या 45 प्लस धावसंख्या चेस करायला एक चांगली फाईटवाली मॅच पाहायला मिळेल. 12 ते 13 धावांचा रन रेट पुढच्या 2 हाणामारीच्या षटकांमध्ये खेचला जाईल का. समीकरण कोण बदलवणार, रितेश की बॅटर संदीप. मागच्या मॅच मध्ये रितेशनं खूप चांगली बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅच विजेता ठरला होता. जीवी स्पोर्ट ऑब्जेक्ट विनिंग टीमचा रितेश, जीवी स्पोर्ट प्रोप्रायटर. या खेळाडूंना क्रिकेटवर खूप चांगलं प्रेम केले. अनेक क्रिकेटपटूंची सॉन्ग गाणं त्यांनी बनवलेले आहेत. म्हणतात ना, मनाची इच्छा आपल्या गावापुरतीच नाही तर तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी खूप चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे रितेश भाई. जीवी स्पोर्ट ब्रँड खूप चांगल्या पद्धतीने प्रचलित. प्रिंटिंग टी शर्ट, ट्रॅक्स आणि सेम कलर कॅफ, ज्या पद्धतीनं ती व्हरायटी ते आणतायत मार्केटमध्ये. अगदी बघितलं आपण, मनोहर असेल, वाडा असेल, विक्रमगड असेल, जव्हार असेल, तलासरी असेल, डहाणू असेल, खूप चांगल्या पद्धतीनं नाव आहे जीवी स्पोर्ट ब्रँड. स्टॅमिंग स्ट्रोक मध्ये बॉल आणि रितेश भाईची विकेट मिळता हातातून निसटतो. आयुष्यमान भव. आशीर्वाद देताना स्वतः गोलंदाज मिस्टर रोशन. नाराज होताना मिस्टर रोशन या कॅच ड्रॉपवर. मला वाटतं थोडासा खेळाडू इंजुर्ड होतोय. प्रयत्न अफाट होते. कॅच ड्रॉप या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि इंजुरीतून सावरताना या ठिकाणी फिल्डर. 13 बॉलचा खेळ आणि धावसंख्या फळकावर बसते मेळ. 13 बॉलमध्ये 19 रन रेट कमी नाहीये. चांगल्या समाधानकारक धावसंख्येने वाटचाल म्हणावी लागेल. इथून पुढे मॅच स्टार्ट झालेली. आता धावा बनवायला सुसज्ज स्थितीमध्ये येण्याकरिता 40 प्लस धावा होऊ शकतात 11 बॉलमध्ये. इथून पुढे सरासरी 20-25 धावा खेचल्या तर 11 बॉलमध्ये 20 ते 25 धावांची टोटल येईल का जीवी स्पोर्ट अब्जेच्या खात्यात. कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका. चेंडू या ठिकाणी फील्ड झालाय डीप कव्हर झोन मध्ये.
एक्स्ट्रा कव्हरला बरोबर क्षेत्ररक्षक तैनात केले धनेश सानेनं, कारण या ठिकाणी फटका चांगला होता, गॅप बरोबर शोधला होता, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी प्रोटेक्शनसाठी उभा तैनात करण्यात आलाय. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते ती 20. ओव्हरचा तिसरा बॉल बीमार, नो बॉलचा इशारा पंचांकडे येतोय. अतिरिक्त धावेमध्ये भर. विजय बटाला मेन अंपायर आपण पाहतायत. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते 21. 21 वर 4 बॉलचा खेळ बाकी राहतोय. वॉट अ मॅच. काही घडलं जाऊ शकतं या ओव्हरला. 4 बॉलमध्ये किती धावा येतील. फ्रीडची संधी, मोठा फटका खेळायला नामी संधी रितेश भाईला मिळतीये. आणि या संधीचं सोनं केलंय षटकारामध्ये. 6 धावा गगनचुंबी षटकार. जीवी स्पोर्ट अबजे ब्रँड रितेश भाईच्या बॅट मधनं दमदार षटकार. 1,21,000ची स्पर्धा. दमदार पारितोषिक आणि दमदार बॅटिंग. शिवकृपा वैतरणेश्वर चषकचा तडाखा हाच आहे. षटकार गगनचुंबी पब्लिक खुश. रितेश भाई जीवी स्पोर्ट अबजे हार्ड हिटर बॅटर खेळताना. DKP सिमरन 11 पावणीपडाच्या विपक्षामध्ये आतषबाजी करतोय. या ठिकाणी डाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॅटच्या रडामध्ये तेवढासा बॉल आलेला नाहीये. सागर बिल्डर बॉलवर झेपावतात. एकदा कव्हर केली आहे सिंगल. धावेनं आकडा मात्र पुढे जाऊन सरसावतोय. तिसऱ्या ओव्हरचे बॉल झाले 4. 2 बॉल शिल्लक असताना 28-28. षटक नंबर 4 अजून यायचंय. तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. 28 धावा झाल्या. एखादा मोठा फटका या 2 बॉल मध्ये येईल की दोन्ही बॉल उभा करेल गोलंदाज रोशन. बरोबर स्लोअर वनचा वापर केलेला आहे. नॉन स्ट्राईक एंडचे बॅटर आलेले आहेत. प्रेशर आहेत. संदीप यांना उभं करायला संधी आहे. 5 धावांवर खेळत आहे. तेवढीची नजर मात्र बसलेली नाहीये. याचा फायदा DKP सिमरन 11 गोलंदाज रोशन उचलताना. कारण षटकार बसतो ना, त्यानंतर पुढच्या 2 बॉलवर जर डॉट बॉल आला, एखादी सिंगल आली तर पुढच्या बॉलवरची अपेक्षा वाढते. दोन्ही बॉल हुकवलं. कमबॅक खूप चांगलं केलंय गोलंदाज रोशननं. षटकाराच्या धावा वसूल केल्या. 2 बॉल डॉटनं. स्कोर बनतोय 18 बॉल 28 धावा. संधी होती 32-35 पास जाण्याची, परंतु 28 वर रन रेट राहिलाय. आणि आता अंतिम षटक. 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न DKP सिमरन 11 टीम कडनं. खूप प्रयत्न आहेत. अब्जाचे प्रचित पाटील जर फिल्डिंग करिता आले तर 100 रुपये कॅश प्राइज असेल. त्यांनी कॅच रोशन यांच्याकडनं बक्षीस त्यांना लगातार असेल. जेवढे बॉल फिल्डिंग मध्ये खेळतील तेवढे. बघूया या ठिकाणी पाहता आपण प्रचित पाटील मागे थांबलेत. हार्ड हिटर. 2 षटकार बसतील का. एखादा चौकार. 3 मोठे फटके येतील का. 3 बॉल डॉट करेल का, विकेट काढेल का. या सगळ्या प्रश्नांची उत्तर या 6 बॉल मध्ये. पहिला बॉल पुल केले. बॉलला टायमिंग टेम्परामेंट बेमिसाल. उंची जास्त आहे पण कॅच सुद्धा सुटतोय. हुडी बाबा कॅच ड्रॉप. आणि इथे रनआउटची विकेट मिळते. जरूर तिथे नाही तर इथे विकेट मिळते. आणि रचित पाटील हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये येताना. सॉरी, प्रचित पाटील. प्रचित पाटील गातेचे रोशन पाटील. रोशन पष्टे गातेच गावचे रोशन पष्टे हे फॅन फॉलोअर आहेत. खूप चांगले फॅन आहेत प्रचितचे. काय घडेल. रितेश भाई एकटा किल्ला लढवतोय धावांचा. जीवी स्पोर्ट अबजे टीम कुठपर्यंत पोहोचेल. आतापर्यंत धावा आहेत 29.
धाव एक पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न, बॉल हातात अजून येत नाहीये. 2 धावा. धावसंख्या फळकावर 30चा आकडा जर पार केलाय. 4 बॉल बाकी राहत आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 30चा आकडा पार जरूर केलाय. धावसंख्या बनली 31 धावा. 4 मध्ये 15 की 10 ह्या धावा आठवतील मॅच मध्ये. तिसरा बॉल डॉट काढलाय. धावा रोखायला संधी आहे. तिसरा बॉल डॉट आलाय. 3 बॉल मध्ये आता येतील का 10 धावा, 5 धावा, किती येतील? 31 धावसंख्या जर झाली आहे. फायटिंग टोटल किमान 39-40 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील. 4 ओव्हरची इनिंग आहे. त्या दृष्टिकोनातून 3 बॉल मध्ये खूप काही केलं जाऊ शकतं. 10 धावा येऊ शकतात. आव्हान 40+ जाऊ शकेल. प्रयत्न करतील का बॅटर की बॉलर? बॉलरने प्रयत्न केलाय. खूप चांगला शॉट केला. प्रयत्नात या ठिकाणी 1 धाव मिळते जरूर. स्ट्राईकला पुन्हा एकदा रिते जाण्याचा प्रयत्न. थ्रो विकेट किपरकडे आणि इथे विकेट. धावसंख्या फळकार जाऊन पोहोचते ती 32. 2 बॉल बाकी आहेत. एखादा मोठा फटका आला तर 35+ धावसंख्या जायला संधी आणि ती गरज आहे. कारण या मैदानात त्या दुसऱ्या राऊंड मध्ये बघितलं आपण तर 35 ते 40 धावा असणं गरजेचं या मैदानात. त्या सुद्धा फायटिंग टोटल राहतात. अगोदरच्या 3 दिवसांमध्ये बघितलं आपण तर 35 धावा, 33 धावा, 34 धावा फायटिंग टोटल राहिली या खेळपट्टीवर दुसऱ्या राऊंड मध्ये 4 ओव्हरला. म्हणजे आता समीकरण रोशन गावितनं आता हातामध्ये घेतली. चांगली बॉलिंग करताना अंतिम षटकातील 4 बॉल खूप चांगले टाकलेत. मोठा फटका दिलेला नाहीये. 1 बॉल डॉट सुद्धा घेतलेला आहे. आता 2 बॉल बाकी आहेत. लेफ्ट हँड बॅटरला पाठवले. नाव आहे रोहित. खूप लांब बॉल एस्टन्स पासून वाईड बॉल. अवांतर धाव मिळते. फायदा होतोय जीवी स्पोर्ट अब जे टीमला स्कोर बनतोय 33 धावा. काय घडेल? डॉट की षटकार? षटकाराला तर 39 आकडा जाऊ शकेल. 5वा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथे अक्षरशः बॅटरला हुकवलंय आणि रनआउट केलंय. आल्या पावली परतावं लागतंय. हुकल्यानंतर बॅटर रनआउट झालेला आहे. लेफ्ट हँड बॅटर प्रचित स्ट्राईकला राहतील. 1 बॉल खेळायची संधी प्रचितांना मिळालेली आहे. टीमला षटकार हवा आहे. प्रजितच्या बॅटमधनं या 6 धावा खूप महत्वाच्या जीवी स्पोर्टच्या टीमला. कारण 5 बॉल अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे रोशन गावितनं. 100% एफर्टनं बॉल टाकलेत रोशन गावितनं. षटकार की डॉट? आणि इथे पाहिलं षटकारला 100 पारितोषिक लावले होते. परंतु दुसऱ्याचा प्रयत्न इथे होतोय. थ्रो करताय. 2 धावा पूर्ण. धावफलक 2च्या बढतीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 35. फायटिंग टोटल आहे 36 धावांचं आव्हान डीकेबी सिमरन 11 टीमला. कुठेतरी 1-2 षटकार जरूर कमी पडले असतील. परंतु मॅच आहे, क्रिकेट आहे, अनिश्चितचा खेळ आहे. बॉलिंग अटॅकने सावरावं लागेल जीवी स्पोर्टच्या टीमला. तेवढाच आक्रमकता दाखवावी लागेल मॅच जिंकण्याकरिता डीकेबी सिमरन 11 टीमला. मॅच भारी होईल. पात्र एकत्र सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह वर शिवकृपा वैतरणेश्वर चषक गातेस 2026चा क्रिकेटचा मास संग्राम. 1,21,000 प्रथम पारितोषिक ट्रॉफी. त्याचबरोबर कबड्डीचे उत्कृष्ट कोच, कबड्डी क्रीडा प्रेमी, क्रिकेट प्रेमी, क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांची त्यांना खूप चर्चेचा विषय ओळखतात असे देवीदास पाटील चिखले यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. माननीय देवीदासजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान नितीनजी शिंदे साहेब आयोजक यांच्या शुभ हस्ते होते. स्पर्धेचे कमिटी मेंबर नितीन भाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते देवीदासजी पाटील क्रीडा प्रेमी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय देवीदासजी पाटील चिखले यांचा सन्मान व्यासपीठावर केला जात आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत.
तर आपण मॅच मध्ये आहोत. एका बाजूला डीकेबी सिमरन 11 सागर पाटील पहिल्या बॉलला षटकार, लगातार 2 मॅच मध्ये ठोकलेत. फर्स्ट बॉल षटकार, काय लाजवाब बॅटिंग केली आहे. आणि आता फायटिंग टोटल मध्ये मॅच आहे. 36 धावांचं आव्हान. पहिलं षटक चांगलं पडलं, मॅच फाईट मध्ये येईल. पहिल्या ओव्हरला धावा आल्या, मॅच सरासरीला येईल. चुरस्त लागेल. पहिली 2 षटकं महत्वाची आहेत दोन्ही टीम करिता. दबाव एकमेकावर जे ठेवण्याचा प्रयत्न जरूर करतील. चला बॅटर पाठवा. डीकेबी सिमरन 11 फिल्डिंग लागलेली. चला काही करा. पहिल्या षटकाला सुरुवात या ठिकाणी केली जाईल. यानंतर विजय संघ विरुद्ध SP बिलोशी आजच्या दिवसातील अंतिम सामना पाहायला मिळेल. तोही 4 ओव्हरचा खेळण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर घाई करा. टॉप 6 मध्ये क्वालिफाय आज कोण होणार? पहिल्या दिवशी WRSK सुपोंडे टॉप 6 मध्ये जाणारा पहिला संघ. त्यानंतर दुसरा संघ FDC कुडूस, तिसरा संघ वसुरी आणि आज चौथा संघ टॉप 6 मध्ये क्वालिफाय होईल. म्हणजे WRSK सुपोंडे वाडा तालुक्यातील पश्चिम भागातील संघ, त्यानंतर FDC कुडूस पूर्व भागातील संघ, त्यानंतर दक्षिण भागातील संघ वसुरी आणि आज स्वतः आयोजक गातेस आणि अब्जे यांच्यामधील मॅच जो संघ विजय होईल त्यांच्या विपक्षामध्ये SP बिलोईची मॅच विनिंग टीम. बघूया गोलंदाज बॉलिंग मार्कवर राहुल सवरला आपण इथे पाहू शकतायत. चांगली स्पर्धा, दर्जेदार आयोजन, मेहनत करावी लागते. स्पर्धा म्हटल्यानंतर 6 दिवसाचं आयोजन. हेलिकॉप्टर स्ट्रोक पहिल्या बॉलला रोशन गावितच्या बॅटमधला तडाखा, चेंडू तर सीमापार चौकार. सावली क्रिएशनच्या स्क्रीनला बॉल आदळता राहिला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नितीन भाऊ यांची खूप चांगली फिल्डिंग, बॉन्डलाईनच्या बाहेर का होईना, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंडनं बॉलला फील्ड केलं. पहिला बॉलला चौकार आल्यानंतर विकेटच्या शोधात राहतील का गोलंदाज राहुल सवर? बॉल अडवला नाही विकेट किपरनं, मोठी चुकी. तिथे एक सुद्धा धाव नव्हती, त्या ठिकाणी चौकार मिळतोय. 2 चौकार लगातार. धाव संख्या बळकावर जाऊन पोहोचते 8. 36 धावांचं आव्हान आहे. 4 बॉल आता जोखमीने टाकावे लागतील राहुल सवर यांना. पार्टनरशिपला तोडावं लागेल. पार्टनरशिप या ठिकाणी करतील 2 ओव्हरला सागर आणि रोशन, तरी मॅच 1 साइड खेचतील. त्या अनुषंगाने प्रयत्न आहे जेवी स्पोर्ट अब्जेचे सुद्धा विकेट करिता. क्रॅकिंग स्ट्रोक, मिड विकेट डीप, पुन्हा चेंडू आर पार, षटकार. आज चौकार षटकारांचा पाऊस पडलेला आहे. खतरनाक बॅटिंग प्रत्येक टीमनं केलेली आहे. प्रियेश पाटीलनं ठोकलेले 7 षटकार, प्रियेश पाटीलवर ठोकलेले 4 षटकार, अभिनय पाटीलच्या बॅटमध्ये आलेल्या 5 ट्रेडिंग 34 धावा. वायडी यॉर्कर बॉल वापरलेला आहे आणि एवढा फास्ट बॉल शोएब अख्तरची आठवण करून वसीम अक्रम स्टाईलनं डॉट बॉल. खेळ हे मैत्रीचं लक्षण आहे. या खेळाला मैत्रीपूर्वक पाहिलं पाहिजे. समोरच्याची संघर्ष नाही तर स्वतःची संघर्ष म्हणून तुम्ही क्रिकेट खेळलात तर तुमच्यामध्ये क्रिकेट एक चांगल्या क्वालिटीनं बाहेर येईल. मी थांबवणार आहे, मी करणार आहे, हे स्वतःला प्रश्न विचारलेत, उत्तर आपोआप येईल. मग बुद्धी आणि शरीरी एकजूट होऊन साथ देईल. कॉन्सन्ट्रेशन वाढेल. 100% 100% इन मध्ये माइंडनं मॅच खेळाल
तर आपण जिंकाल. बुद्धी आणि शरीर एकजुटीने जेव्हा होतं ना तेव्हा स्टार हे नाव लागतं टेनिस क्रिकेटमध्ये. पुल केले बॉलला रोशनगावीच्या बॅट बंद तडाखा चेंडू सीमा पार षटकार. धाव जोमाना वाढतीये. 2 चौकार आले 2 षटकार आले. 36 धावा करायचे आहेत. स्कोर बनलाय 20. 16 धावा 18 बॉल 16 धावा. पहिल्याच ओव्हरला दबदबा निर्माण केला डीकेबी सिमरन 11 टीमनं. पुढचा सामना भन्नाट होईल. मजा येईल मॅच मध्ये. अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटचा आहे. टफ क्रिकेट. कारण फ्युचर प्रेझेंट आणि पास्ट. पास्ट चांगला आहे. फ्युचर प्रेझेंटवर अवलंबून आहे आणि पास्ट सुद्धा. म्हणजे तुम्हाला वर्तमानामध्ये चांगलं खेळावं लागेल तेव्हा तुमचं भविष्य आणि भूतकाळ तयार होतो. आणि इथे पाहिलं आपण तर विकेट काढली गेली आहे. भविष्य काळातील वाट थोडीशी मोकळी झाली आहे. सोपी झाली म्हणावं लागेल. मॅच लढायला थोडी आशा निर्माण झालेली आहे. जेव्हा वर्तमान तुमचा संघर्षाचा असेल तेव्हा भविष्य तुमचा आरामाचा होऊ शकतो. किंमत बनू शकते. पण वर्तमानात तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल. तोच वर्तमान तुमचा भूतकाळ होऊन तुमची आठवण बनेल. खूप चांगल्या पद्धतीने आजचा क्रिकेट पुन्हा दिवसभरामध्ये पाहायला मिळालं. चांगलं बॅटल पुढच्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावर 36 धावांचा पाठलाग करताना 20 चा आकडा आहे. हे षटक 2-3 धावा देताना जर टाकलं गेलं पुन्हा मॅच ऑन होईल. मिस्टर राज बॅटिंग स्टँडवर राज दळवी. मागच्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीनं फॉर्म या बॅटरचा पाहायला मिळाला होता. याच मैदानात कित्येक षटकार चौकार हॅट्रिक लगवल्या होत्या. खास करून षटकार हॅट्रिक. गोलंदाज तयार. ऑन साइडला हा बॉल येतोय. सिंगल धाव खूप महत्वाची या मॅच मध्ये डीकेबी 11 ला. कारण मोठे फटके पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार 2 षटकार येऊन गेलेले आहेत. 2 चौकार 2 षटकारामुळं ही मॅच बॉल टू रन आली आहे. आणि आता पाहिलं आपण तर बॉल शिल्लक राहत आहेत ते 16. कॅच होत नाहीये. पुन्हा राज दळवीला स्ट्राइक मिळते. आणि इथे पाहिलं आपण जर बॉल जातोय षटकार. आणि सामना सोपा होतोय. लगबगता तेवढी दिसली नाही जेवीस पुढे अब्जेकडनं. कारण मॅच कमी स्कोरची नव्हती. फाईट स्कोरचीच होती. 36 धावा एवढ्या काय सोप्या नाही आहेत 4 ओव्हरला. एखादं षटक चांगलं पडलं असतं ही मॅच तिसऱ्या षटकात गेली असती. तिसऱ्या षटकामध्ये ओढ लागली असती. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्येच 27-28 धावसंख्या. विकेट काढली गेली. कुठेतरी 2 षटकार महाग पडलेले आहेत. पहिल्या ओव्हरला 2 षटकार 2 चौकार लागले नसते. 2 फटके कमी पडले असते. तर आता ही मॅच पाहिली आपण तर चांगल्या टोटल फाईटला असती. 14 बॉल 22 14 बॉल 23 अशी मॅच रंगली असती. परंतु आता बॉल राहतात या ओव्हरचे 13 बॉल आणि विजया करता धावांचं लक्ष बाकी राहत आहे 8. उद्या एक गाव एक ओपन फॉर्मॅट आहे. सगळ्या प्रेक्षकांनी भरभरून या स्पर्धेमध्ये या. उद्या खरी मजा आहे. वाडा तालुक्याच्या बाहेरचं क्रिकेट उद्या सुरू होतोय.
पालघर ठाणे जिल्ह्यातील मुंबई परिसरातील एक गाव एक टीम. अगदी बघितलं आपण तर भाईंदर पट्ट्यातील उत्तन त्या पट्ट्यातील संघ आहेत. कुठली मीरा रोडचा संघ येणारे रॉयल स्कॅनर. प्रचित पाटीलनं जर ओव्हर घेतली तर रोशन पष्टे गाते यांच्याकडनं प्रति विकेटला 200 रुपये लागलेले आहेत. पण प्रचित पर्यंत खेळ जाईल का? 8 डावांची गरज आहे. 12 बॉल. पहिलाच बॉल उडवून दिलाय. लॉंग लेगला पुल केलाय. चौकार. बॉल द्यायचा प्रेक्षकांना नम्र विनंती. खूप प्रेम करतायत शिवकृपा वैतरणेश्वर 1,21,000च्या ट्रॉफीवर. प्रेक्षकांचं जे प्रेम आहे ना, हे प्रेम गातेसकरांनी ही ट्रॉफी दरवर्षी भरला मात्र मजबूर करते. प्रेक्षकांचा उत्साह पाहून गातेसकरांना वाटतं की आपण स्पर्धा भरवावी आणि सातत्यानं या वर्षी सुद्धा दर्जेदार आयोजनामध्ये स्पर्धा आहे. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. मनातील शॉट महेश गावित खेळण्याचा प्रयत्न करतायत. नेक्स्ट बॉल काय घडेल? वाईट बॉल. जीवन अगदी बघितलं आपण तर एक आजचा दिवस उद्या मिळणार नाही. जे आज आहे ते आपलं आहे, उद्याचं माहीत नाहीये. म्हणून आजचा दिवस संघर्षाचा बनवा. आजचा दिवस आपल्या नावाचा बनवा. त्याला म्हणतात इतिहास. खरं उद्या आजचा दिवस इतिहासात जाणार आहे आणि आजचा इतिहास तुमच्या भविष्याला चांगले रस्ते मोकळे करणार आहे. म्हणजे संघर्ष आज करा. मग प्रत्येक दिवशी हा शब्द लक्षात ठेवा. आज मला लढायचंय, आज संघर्ष करायचंय. केला. मॅच फिनिश. विजयी DKB सिमरन 11. अभिनंदन. चला लगेच टॉस साठी यायचंय. कॅप्टन DKB सिमरन 11 वर्सेस SP बिल्लोशी. आजच्या दिवसातील क्वालिफाय मॅच अंतिम सामना. टॉप 6 मध्ये जाणारा कुठला संघ 2 पैकी 1 ठरेल. आणि धावतं समालोचन घेऊन येतील अक्षय पांडव सर या मॅच करिता.